नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण किम कृत्वा त्यानंतर किम कर्तुम हा व्याकरणातील एक भाग बघणार आहोत. आजही आपण व्याकरणच बघणार आहोत. मागे आपण कृत्वामध्ये त्वांत म्हणजेच त्वा प्रत्यय, ल्यबंतमध्ये ल्यप प्रत्यय, ल्यबंतला आपण उपसर्ग लावतो धातूला आणि त्वांतमध्ये उपसर्ग नसतो. बाकी सगळं त्यांचं मिनिंग फॉर्मॅट सगळं काही सेम आहे. कर्तुममध्ये काय आहे, आपण तुमंत तुमून प्रत्यय हा पाहणार आहोत. हा सुद्धा एक व्याकरणातीलच पाठ आहे आणि आज आपण प्रत्ययच एक बघणार आहोत. ओके, आता बघा, युवकः चित्रपटगृहं गच्छति चित्रपटम पश्यति च. युवक जो आहे तो चित्रपटगृहात जातो, थिएटरला जातो आणि तिकडे पिक्चर बघतो. बाहुबली त्याने बघितलेला आहे. युवकः किमर्थम चित्रपटगृहं गच्छति. किमर्थम कशासाठी बरं तो चित्रपटगृहात जातो, कशासाठी, काहीतरी हेतू आहे त्याचा. तो चित्रपटगृहामध्ये टाइमपासला गेलेला नाहीये, तो पिक्चर बघण्यासाठी गेलेला आहे. सो युवकः चित्रपटम द्रष्टुम चित्रपटगृहं गच्छति. तो पिक्चर बघण्याकरिता किंवा पिक्चर बघण्यासाठी थिएटरला गेलेला आहे. सो द्रष्टुम, द्रष्टुम हे काय आहे, आपण इकडे पश्यतीचं तुमून प्रत्यय वापरलेला आहे आपल्याला. आपण इथे अजून एक्झाम्पल्स बघूयात. बालकाः गृहं आगच्छन् जलं च अपिबन्. बालकाः किमर्थम गृहं. बालकाः जे आहेत ते कुठेतरी गेले असतील खेळायला किंवा फिरायला. त्यांना भरपूर तहान लागली म्हणून ते घरी आले. रिझन आहे एक. Until and unless reason is there, you are not doing anything. So बालकाः किमर्थम गृहं आगच्छन्, बालकाः जलं पातुं गृहं आगच्छन्. त्यामुळे इकडे जे अपिबन आहे त्याचं आपण जे तुमून प्रत्यय लावून रूप केलेलं आहे ते आहे पातुम, म्हणजे पाणी पिण्यासाठी घरी आले. छात्रौ पुस्तकालयम् अगच्छताम्. किमर्थम अगच्छताम्. पठितुम्. छात्रौ पठितुं पुस्तकालयम् अगच्छताम्. मेघा फेनकं स्वीकरोति. मेघा फेनकं किमर्थम स्वीकरोति. कशासाठी बरं तिने साबण स्वीकारला. तर मेघा वस्त्राणि प्रक्षालयितुं फेनकं स्वीकरोति. तर ह्याला आपण काय बोलतो हे बघा, द्रष्टुम, पातुम, पठितुम, प्रक्षालयितुम इत्येतानि हेत्वर्थक तुमंत अव्ययानी. हे सुद्धा अव्यय आहेत. मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं होतं, तज्ज्ञ व्यती ज्याच्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही. दोज वर्ड्स हू डू नॉट अंडरगो एनी चेंज, वेअर देर आर 7 विभक्तीज, 3 वचन्स, 3 जेंडर्स, दोज आर अव्यय. सो हे जे आहेत ते तुमंत अव्यय आहेत, तुमंत सफिक्स आहेत. त्याला आपण तुमून म्हणतो. तुमून शेवटी तुम्हाला तुम असं ऐकायला येईल. शेवटी तुम्हाला तुम असं ऐकायला येईल. पातुम, पठितुम, प्रक्षालयितुम, त्यानंतर गंतुम, लेखितुम, पक्तुम, वक्तुम, वक्तुम, सगळीकडे तुम्हाला तुम 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 असं छान असं ऐकायला येईल. त्याला आपण कुठले बरं प्रत्यय म्हणतो, त्याला आपण तुमंत असं अव्यय किंवा सफिक्स किंवा तुम त्याला शेवटी तुम्हाला ऐकायला यायला पाहिजे. दॅट इज दोज आर नथिंग बट तुमंत. आता बघा, दे एंड इन तुम. ते सुद्धा सगळ्या धातूसाठी उपयोगाला होतात. हे एक अव्यय आहे ज्याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय, बरोबर. आता जर तुम्ही ह्याचं बघितलं तर हे हेत्वर्थक आहेत. क्रियार्था क्रिया, एका क्रियेसाठी आपण एक क्रिया करतोय. म्हणजे ते आलेत. कशासाठी आलेत. पाणी पिण्यासाठी आलेत. तिने साबण स्वीकारला. कशासाठी स्वीकारला. कपडे धुण्यासाठी स्वीकारला. सो क्रियार्था क्रिया, एका क्रियेसाठी आपण दुसरी क्रिया जेव्हा करतो तेव्हा आपण तिथे त्या क्रियेला तुमून हा प्रत्यय वापरतो, बरोबर. हेत्वर्थक किंवा तुम्ही असं सिंपल लॉजिकली जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ते हेत्वर्थक आहेत. कशासाठी बरं. तर कपडे धुण्यासाठी. कशासाठी. वाचण्यासाठी. अंडरस्टूड.
आता बघा, इन ऑर्डर टू अचीव पर्टिक्युलर गोल वी डू पर्टिक्युलर ॲक्शन. म्हणजे काय, मी घरी आलो, इन ऑर्डर टू अचीव पर्टिक्युलर गोल. काय माझं गोल होतं तर पाणी पिण्यासाठी. म्हणजेच काय, एका ॲक्शनसाठी मी दुसरी ॲक्शन केली किंवा एका हेतूसाठी मी ती ॲक्शन केली. म्हणजेच काय, करंट ॲक्शन विल अचीव फ्युचर गोल. हां, काही ठिकाण फॉर एक्झाम्पल राम वनवासात गेला. हां, आणि पण कशासाठी गेला, कशासाठी, जिथे साठी आपण मराठीत बोलू कशासाठी बरं किंवा ह्याच्यासाठी, तेव्हा तिथे आपण तुमून हे प्रत्यय वापरतो, त्यालाच आपण तुमंत अव्यय असं म्हणतो. आय होप यू हॅव क्लिअर दिस मच. पठत अवगच्छत च शुनकाः खादितुम इच्छन्ति. जे शुनक आहेत त्यांना खाण्याची इच्छा आहे. अहम वक्तुम ऐच्छम. मी बोलण्यासाठी इच्छित आहे. भारवाहकः भारम वोढुं शक्नोति. ताः नार्यः रुचिरं पक्तुं शक्नुवन्ति. जनाः भोजनं कर्तुम् आरभन्त. कशासाठी बरं, काहीतरी रिझन असेल की बाबा गेस्ट आलेत वगैरे असं. सो एका क्रियेसाठी दुसरी क्रिया, काहीतरी हेतू असल्याशिवाय जी आपण क्रिया म्हणजे काहीतरी हेतू असेल तरच ती क्रिया घडते. त्या ठिकाणी आपण तुमंत म्हणजेच काय तर तुमंत प्रत्यय लावतो. आता बघा इकडे, हेत्वर्थकम योजयित्वा संवादम पूरयत सिंह. रे मूषक दंडयामी त्वाम. अरे मूषक, मी तुला पनिश करेल. मूषकः भोः अहम. आता बघा इथे गम धातू आहे, तर गमचं काय येईल, शेवटी तुम आलं पाहिजे. गंतुम. अहम गंतुम इच्छामी. हे तुम्हाला पाठच करायला लागतात ॲक्च्युली. अहम गंतुम इच्छामी. म्हणजे मला जाण्याची इच्छा आहे. मुंच तू माम. प्लीज मला सोडा. मुंच धातू आहे. सो मुंच तो मीन्स टू लिव्ह. मुझे छोड़ दो प्लीज. सिंह. किमर्थम मुंचामी. का बरं मी तुला सोडू. किमर्थम. अहम निद्रामग्नः आसम त्वया मम निद्राभंगः कृतः. मी तर खूप मस्त गाढ झोपेत होतो, तू माझा निद्राभंग केलायस, तू मला उठवलंयस किंवा जाग केलंयस. मूषकः महाराज. एकवारम मुंचतु. एकदा तर सोडा महाराज. संकटकाले अहमपि तव सहाय्यम. संकट काळामध्ये मीच तुमचं सहाय्यम कर्तुम आगच्छामी. कर्तुम आगच्छामी. परंतु इदानीं मम बांधवान द्रष्टुम गच्छामी. दृशपश्यचं काय येतं, द्रष्टुम. द्रष्टुम गच्छामी. कृपया मुंचतु. मला माझ्या बांधवांना बघण्यासाठी जायचं आहे, मला प्लीज सोडा. आता बघा इकडे तुम्हाला चतुर्थम पद लिखत. त्रयी धातू आहे. त्रयी त्रातुम. गई गातुम. शेवटी हलंत म आहे. मील मेलितुम. लिख लेखितुम. पूजयितुम. कथयितुम. हे 10व्या गणातील धातू आहेत, त्याला य कथयितुम. हंतुम. मंतुम. लब्धुम. रब्धुम. बोद्धुम. योद्धुम. स्मर्तुम. कर्तुम. द्रष्टुम. स्प्रष्टुम. अंडरस्टूड. स्प्रष्टुम. ओके. धातोः हेत्वर्थकम अव्ययम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. शृगालः द्राक्षाफलम उत्पतति. शृगालः किमर्थम द्राक्षाफलम उत्पतति. खादितुम. खादितुम म्हणजे त्याने खाण्यासाठी द्राक्षाफळं काढली. काकः जलम. पापिब. घटे उपविशति. काकः जलम घटे उपविशति. काकः किमर्थम. बाबा कशासाठी तो तिथे बसला. तर जलम पातुम. पापिब पातुम.
शृगालः मांसखंडम काकस्य स्तुतीम करोति. म्हणजे शृगालाने काकाची स्तुती केली, पण कशासाठी बरं केली? मांसखंडम मिळण्यासाठी. रिझन आहे ना, त्यांनी एक क्रिया केली की त्यांनी बाबा स्तुती केली, पण का केली, कशासाठी केली? तर त्याला ते मांसखंडम मिळण्यासाठी त्याने ती कृती केली. हेत्वर्थक आहे, हेतू आहे त्याचा काहीतरी मागे. ओके, सो लब्धुम. भीमं हन दुर्योधनः कपटम अकरोत. भीमः हंतुम दुर्योधनः कपटम अकरोत. शशकः अगच्छत. म्हणजे ससा गेला, पण का गेला? निद्रा करण्यासाठी. कर्तुम. सह लेखनीम स्वीकरोति. कशासाठी त्याने लेखनी स्वीकारली? सह पत्रम लेखितुम लेखनीम स्वीकरोति. सो ह्याच्यामध्ये हे सुद्धा एक प्रत्यय आहे. तुम शेवटी तुम्हाला ऐकायला येईल. तुमंत असं आपण त्यांना म्हणतो. ते एक अव्यय पण आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हेत्वर्थक आहेत. ते हेतू साधण्यासाठी. कशासाठी? आपण जेव्हा मराठीत विचारतो की बाबा तू कशासाठी चाललायस, कशासाठी तुला पेन पाहिजे, तर पत्र लिहिण्यासाठी, तेव्हा तिथे तुम्हाला तुमन हे प्रत्यय वापरायचं आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. तुमून शेवटी तुम्हाला तुम असं ऐकायला येईल. तीनही आपण जे प्रत्यय बघितले, त्वांत, ल्यबंत आणि तुमंत, खूप इझी आहेत. इट इज बेस्ट की तुम्ही ते पाठांतर करा. म्हणजे पठितुम, पाठयितुम, पाठचं पाठयितुम किंवा पठित्वा, हे जेव्हा तुम्ही पाठांतर कराल तेव्हाच ते जास्त तुम्हाला इझी जाईल. Other than this, if you have any doubt related to these chapters, to this grammar part, please do let me know in the comment section. Do share these videos with your friends. Do like, share and subscribe. Thank you so much. धन्यवादः. जयतु संस्कृतं, जयतु भारतम्.